नमस्कार. आजचा आपला विषय आहे मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात. खरं तर हा प्रत्येक पालकांसाठी खूप महत्वाचा पण तितकाच थोडासा अवघड वाटणारा विषय आहे, नाही का? पण काळजी नसावी. आज आपण एक अगदी सोपी 5 स्टेप पद्धत बघणार आहोत. तुमचं मूल ऐकत नाही का? ही तक्रार जवळजवळ प्रत्येक घरात ऐकायला मिळते. आपण कितीही वेळा काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, पण मुलं जणू काही ऐकलंच नाही असं वागतात. खूपच फ्रस्ट्रेटिंग असतं हे, नाही का? आणि मग या तक्रारी पुढे वाढतच जातात. म्हणजे अभ्यास करायचं म्हटलं की टाळाटाळ, आणि मोबाईल तर जणू त्यांच्या हाताला चिकटवलेलाच असतो. असं वाटायला लागतं की आपलं बोलणं त्यांच्या कानापर्यंत पोचतच नाहीये. मग आपण काय करतो? आपण रागावतो, ओरडतो, कधीकधी छोटी-मोठी शिक्षाही देतो. पण त्याचा काही उपयोग होतो का? फार तर नाही. झालाच तर अगदी तात्पुरता. म्हणूनच आज आपण एक अशी सोपी 5 स्टेप पद्धत समजून घेणार आहोत, जी रागावर नाही तर प्रेमावर चालते. आणि हो, याने मुलांना चांगली सवय कायमची लागते. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला विभाग आहे आधी समस्या ओळखा. बघा, कोणतीही सवय बदलायची असेल तर ती मुळात का लागली हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कसं करायचं याच्या आधी का होतंय हे पाहूया. आपण सहसा काय करतो? एकदम डायरेक्ट आदेश देतो. मोबाईल वापरू नकोस, आधी अभ्यास कर, वेळेवर झोप. पण खरं सांगा, असं थेट आज्ञा दिल्यावर मुलं ऐकतात का? उलटं ती जास्त हट्टी होतात. म्हणूनच या पारंपरिक पद्धती बऱ्याचदा फेल ठरतात. मग खरं कारण काय असू शकतं? 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे आपण त्यांना पर्यायच देत नाही. म्हणजे मोबाईल वापरू नको हे सांगितलं, पण त्याऐवजी काय करायचं हे नाही सांगितलं. दुसरी गोष्ट, आपण जे नियम त्यांना लावतो ते आपण स्वतः पाळतो का? आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, आपलं बोलणं नेहमी हे करू नको असं निगेटिव्ह असतं. काय करायला हवं हे आपण सांगतच नाही. ओके, तर आता येऊया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्टेपवर. ती आहे एक दिनक्रम तयार करणे. चांगल्या सवयींचा पायाच हा दिनक्रम असतो. आता हे नीट समजून घेऊया. नियम आणि दिनक्रम यात खूप फरक आहे. नियम म्हणजे मोबाईल वापरू नको, हा झाला एक आदेश. या उलट दिनक्रम म्हणजे काय? तर संध्याकाळी 6 ते 7 खेळण्याची वेळ आहे आणि 7 ते 8 अभ्यासाची वेळ आहे. बघा, असं केल्याने काय होतं? प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते आणि त्यामुळे रोजच्या वादाला जागाच उरत नाही. बरं, आता दुसरी स्टेप, ती आहे छोट्या बदलांनी सुरुवात करा. लक्षात घ्या, कोणतीही मोठी सवय एका रात्रीत बदलत नाही. सुरुवात नेहमी छोट्या पावलांनीच करायची असते. समजा अभ्यासाची सवय लावायची आहे, तर पहिल्याच दिवशी चल 2 तास बस असं म्हणून चालणार नाही. ते जमणारच नाही. त्यापेक्षा असं म्हणा, आज फक्त 15 मिनिटं बसूया. मग काही दिवसांनी तोच वेळ वाढून अर्धा तास करा. हळूहळू अगदी सहजपणे सवय लागून जाईल. हे खूप सुंदर उदाहरण आहे, नाही का? चांगली सवय म्हणजे एका रोपासारखी असते. त्याला रोज थोडं थोडं पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते. तेव्हाच ते रोप वाढतं आणि त्याचं मोठ्या झाडात रूपांतर होतं. आणि आता तिसरी स्टेप, ही तर माझी सगळ्यात आवडती आहे. कौतुकाची जादू वापरा. हो, सकारात्मक बदलाला प्रोत्साहन देण्यासाठी यापेक्षा चांगलं काहीच नाही. मुलांनी अगदी छोटीशी जरी चांगली गोष्ट केली ना, तरी त्याचं कौतुक करा, मनापासून करा. जसं की, अरे वा, आज अगदी वेळेवर अभ्यास केलास, मला खूप अभिमान वाटतो तुझा. फक्त एवढं एक वाक्य, पण बघा केवढा मोठा फरक पडतो ते. कारण कौतुक हे त्यांच्या मोटिवेशनसाठी इंधनासारखं काम करतं. जसं गाडीला पेट्रोल लागतं ना, तसंच मुलांना चांगलं वागण्यासाठी कौतुकाची गरज असते. यातूनच त्यांना ती सवय पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा मिळते. चला आता शेवटच्या 2 स्टेप्स बघूया. आणि या दोन्ही स्टेप्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण त्या थेट पालकांशी म्हणजे आपल्याशी संबंधित आहेत. ही आहे चौथी स्टेप, स्वतः उदाहरण बना. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. मुलं त्यांना काय सांगितलं जातं यातून नाही, तर ते जे पाहतात त्यातून शिकतात. म्हणजे जर आपण स्वतःच दिवसभर मोबाईलवर असू आणि मुलांना सांगत असू की मोबाईल वापरू नको, तर ते कधीच ऐकणार नाहीत, कारण ते आपलं अनुकरण करत असतात. त्यामुळे आधी स्वतःला बदला. आणि ही 5वी शेवटची स्टेप, शिक्षा आणि परिणाम यातला फरक समजून घ्या. गृहपाठ नाही केला म्हणून ओरडणं ही झाली शिक्षा. याने भीती निर्माण होते. पण त्याऐवजी शांतपणे समजावून सांगणं की बाळा, जर गृहपाठ नाही केला तर उद्या शाळेत अडचण येईल, हा झाला परिणाम. यात आपण त्यांना त्यांच्या कृतीची जबाबदारी घ्यायला शिकवतो. तर या झाल्या 5 स्टेप्स, पण या सगळ्याच्या मुळाशी 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांच्याशिवाय या 5ही स्टेप्स अपूर्ण आहेत. आणि यशाच्या त्या 3 किल्ल्या आहेत प्रेम, संयम आणि सातत्य.
मुलांशी संवाद साधताना रागाने नाही तर प्रेमाने बोला. सवयी बदलायला वेळ लागतो, त्यामुळे संयम ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं रोज करा, सातत्य ठेवा. या 3 गोष्टी एकत्र आल्या की यश नक्कीच मिळतं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणतीही चांगली सवय एका दिवसात लागत नाही, पण तिची सुरुवात एका दिवसात नक्कीच होऊ शकते. तर मग विचार करा, आज कोणत्या एका सवयीवर काम करण्यासाठी आपण ही 5 स्टेप पद्धत वापरायला सुरुवात करणार आहोत. आजच ठरवा आणि कामाला लागा.